नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमी आपलं स्वागत मित्रांनो. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांचे नाव नोंदणी अर्ज कसा करायचा यासंबंधी सर्व डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नाव नोंदणी कशी करायची आहे, त्याचप्रमाणे त्याला कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत आणि हा फॉर्म कुठे जमा करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. मित्रांनो, त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, जी काही नवीन योजना आणली आहे महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत, तर यामध्ये जे काही राज्यातील बेरोजगार तरुण आहेत तर यांना तरुणी आहेत तर यांना रोजगार प्राप्त व्हावा, त्यांना अनुभवी सर्टिफिकेट मिळावं, त्याचा उपयोग इतर ठिकाणी जॉबसाठी व्हावा याचा हा मुख्य उद्देश आहे. जे काही DED धारक आहे तर यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. तर मित्रांनो, DED धारकांसाठी महत्त्वाची सुवर्णसंधी आहे. मित्रांनो, तुमच्याच गावामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तुम्ही शाळेवर जॉईन होऊ शकता 6 महिन्यासाठी. यामध्ये तुमचा विद्या वेतन आणि तुमचा अनुभव सर्टिफिकेटसुद्धा, या दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. दर महिन्याला वेतन आणि तुमचं अनुभवी सर्टिफिकेट. तर मित्रांनो, तुमच्या शाळेमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती, त्यासोबत तुमचे झेरॉक्स डॉक्युमेंट्स आणि हा संपूर्ण भरलेला फॉर्म शाळेतील मुख्याध्यापकाकडे जमा करायचा आहे. तर पाहूया त्यामध्ये सविस्तर कोणती माहिती फिलअप्स करायची आहे. तर यामध्ये मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत यामध्ये सर्वप्रथम तुमचं जे काही या ठिकाणी संपूर्ण नाव तुमचं लिहायचं आहे. सर्वप्रथम आडनाव, नाव आणि तुमच्या वडिलोपार्जित नाव. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ, त्यानंतर तुमचं स्त्री पुरुष काय असेल ते या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, धर्म, तुमचं जे काही धर्म असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. जात, त्यानंतर आधार क्रमांक, त्यानंतर जातीचा प्रवर्ग. या संपूर्ण गोष्टी स्टेप बाय स्टेप यामध्ये फिलअप्स करायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो, खाली जर विचार केला तर उमेदवारांचा आधार क्रमांक, त्यानंतर उमेदवारांचा संपूर्ण पत्ता, तुमचा जे काही रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तर या ठिकाणी फिलअप्स करायचा आहे. त्यामध्ये तुम्ही तुमचा परमनंट ॲड्रेस जो असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचं गाव, तालुका, पोस्ट, त्यानंतर जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा तालुका असेल, जिल्हा असेल, पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID असेल तर तीसुद्धा टाकू शकता. त्यानंतर बँकेचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं बँकेत अकाउंट असेल तर त्या बँकेचं नाव, त्यानंतर शाखा, ब्रँच, IFSC कोड, त्यानंतर खाते क्रमांक या ठिकाणी अशा पद्धतीने भरायचा आहे. त्यानंतर खाली तुम्ही तुमचं लास्ट जे काही क्वालिफिकेशन, हायेस्ट क्वालिफिकेशन असेल तुमचं या ठिकाणी फिलअप्स करायचे. DEDवाल्यांनी DED, BEDवाल्यांनी BED आणि प्लस पदवी असेल तर पदवीसुद्धा या ठिकाणी टाकायची आहे. प्रथम DED असेल ते टाका, त्यानंतर पदवी जी असेल तुमच्याकडे ती टाका, नसेल तर वरती 12वी आणि खाली DED एवढंच केलं तरी चालेल. जर शक्य पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल ते ठीक आहे तर DED आणि त्याखाली डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन हे या ठिकाणी टाका, 2च टाका फक्त. त्यानंतर आपल्याला पुढे खाली जायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील वास्तवाचा कालावधी. मित्रांनो, तुमचा जो काही महाराष्ट्रातील कालावधी आहे तुमचा रहिवासी, तर ह्या ठिकाणी तुमचं वय टाकायचं आहे आणि तुमचा जे काय असेल तुम्ही महाराष्ट्र रहिवासी कधीपासून आहात ते संपूर्ण तुमच्या रहिवासी सर्टिफिकेटवर असते ते या ठिकाणी माहिती भरा. त्यानंतर आपण NAPS या योजनेचा लाभ घेतला आहे का तर या ठिकाणी नाही करायचा आहे. जर आहात का मित्रांनो, तुम्ही जर जॉबलेस असाल तर या ठिकाणी होय करायचं आहे 15 नंबर. त्यानंतर 16, आपण सध्या शिक्षण घेत आहात का. तुम्ही जर शिक्षण घेत असाल तर होय करा, नसाल घेत तर नाही करा. त्यानंतर उमेदवारांची नोंदणी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे. आता या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते जोडायचे आहेत फॉर्मसोबत, तर तुमचे जेवढे पण एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर 10वी 12वी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन, DED BED काय असेल ते, MSc IT टायपिंग काय असेल, जेवढं असेल तेच तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा आदिवासी दाखला म्हणजे तुमचा रहिवासी दाखला किंवा नसेल तर 10वी पासिंग सर्टिफिकेट या ठिकाणी जरी जोडलं, झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड तरी चालतं आहे. त्यानंतर तुमचा रद्द केलेला धनादेश म्हणजे चेक तो नसेल तर तुमचं बँकेची काही फर्स्ट पेज आहे, बँकेचं पासबुकचा पहिल्या पानाची झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर तुमचं आधार कार्डची झेरॉक्स या ठिकाणी जोडायची आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली लास्ट स्टेप तुमच्या या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे, उमेदवारांची स्वाक्षरी. त्यानंतर खाली आता या ठिकाणी मित्रांनो तुमचं स्वयं घोषणापत्र या ठिकाणी भरायचं आहे. सेल्फ डिक्लेअर फॉर्म, यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव या ठिकाणी भरायचं आहे. तुमचं नाव भरल्यानंतर खाली राहणार तुमचं जे काही तुमचं गाव, तालुका, जिल्हा असेल त्या ठिकाणी भरायचं. त्यानंतर तुमचे परत या ठिकाणी तुमचं याद्वारे नाव टाकायचं आणि याद्वारे स्वयं घोषणापत्र लिहून देतो की मी सद्यस्थिती कोणत्याही शासकीय कार्यालयात
किंवा खाजगी नोकरी कार्यरत, तुम्ही सरकारी नोकरी असेल तर किंवा निमसरकारी असेल तरीसुद्धा हा फॉर्म भरणं चालणार नाही. तुम्ही बेरोजगार असणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. त्यानंतर खाली तुमचे काही महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्य विभाग आणि शासन निर्णय 9/7/24 नुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील वय, शैक्षणिक पात्रता या संपूर्ण नोंदी या ठिकाणी मी स्वतः भरले आहे. त्यामध्ये कोणतीही चुकीची माहिती नाही असं मला या ठिकाणी डिक्लेरेशन करायचं आहे. खाली तुमचं सही, संपूर्ण नाव, ईमेल ID, संपर्क क्रमांक, मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर आता महत्त्वाचे पेजकडे आलो ते म्हणजे डॉक्युमेंट्स. मित्रांनो, या फॉर्मसोबत सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स कोणते जोडायचे आहेत. तर यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम आहे ते म्हणजे फर्स्ट लाईन उमेदवारांचे संपूर्ण नाव, यामध्ये प्रथम आडनाव, नाव, वडिलांचे पतीचे नाव. त्यानंतर 2 नंबरला काही तुमच्या नावात बदल असेल तर त्या ठिकाणी तुमचं नवीन नाव, जुनं नाव काय असेल ते तुम्ही आधी भरायचं. शक्यतो विवाहित महिलांसाठी आहे, नवीन विवाहित महिलांसाठी. त्यानंतर पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता, तुमचा परमनंट ॲड्रेस लाईन या ठिकाणी फिलअप्स करायचे आहेत. त्यानंतर ईमेल ID, मित्रांनो तुमचं जे काही ईमेल ID असेल त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर भ्रमणध्वनी, तुमचा मोबाईल नंबर कॉन्टॅक्टसाठी या ठिकाणी टाकायचा आहे. तुमचा जन्म दिनांक, वय, शाळा सोडल्याचा ते काही अर्ज दिनांकापर्यंत, तुमचा जन्म दिनांकापासून तुमचं वय जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे. TCवर असेल तर हे ठिकाणी टाकू शकता किंवा 10वीच्या सर्टिफिकेट असेल. त्यानंतर मित्रांनो तुमच्या निवडीचे पद, तुम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय करताय ते पद या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर 10वीचं गुणपत्रक, मित्रांनो तुमचं 10वीचं मार्कशीट असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर त्याचे पासिंग वर्ष आणि टक्केवारी या ठिकाणी टाईप करायचे आहे. त्यानंतर इयत्ता 10वीचं गुणपत्रक झालं. त्यानंतर 12वीचं, तर 12वीचंसुद्धा सर्टिफिकेट, पासिंग इयर आणि टक्केवारी या ठिकाणी फिलअप्स करायचे आहे. त्यानंतर B.Ed तुमचं D.Ed असेल तर या ठिकाणी D.Edची गुणपत्रक किंवा मार्क्स सर्टिफिकेट या ठिकाणी टाकायचं आहे. मार्क्स, पासिंग वर्ष आणि टक्केवारी. त्यानंतर पदवी, तुमचं जी डिग्री झाली असेल तर डिग्रीचं पासिंग वर्ष आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायचे आहे. त्यानंतर खाली जे काही पदवी परीक्षा झाले त्यानंतर पदवी परीक्षेचे विषय, तुमचं डिग्री झाली असेल तर कोणत्या विषयातून तुमची झाली आहेत. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जे असेल ते विषय त्या ठिकाणी तुम्हाला लास्ट इयरला जो विषय होता त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झाले असेल तर पदव्युत्तर पदवीसाठी गुणपत्रक, प्रमाणपत्र या ठिकाणी मार्कशीट, पासिंग वर्ष आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर B.Ed झालं असेल तर त्यांच्या ठिकाणी पासिंग वर्ष आणि टक्केवारी. त्यानंतर मित्रांनो तुमचं अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत गुणपत्रक, तुम्ही जर अभियोग्यता म्हणजे तुम्ही जी काही टेट परीक्षा दिलेली असेल तर त्याचे मार्क्स या ठिकाणी टाकायचे आहेत. कोणत्या वर्षी दिली ते सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर CTET दिली असेल तर त्याचं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर तुमची TET झाली असेल तर TETचं वर्ष. त्यानंतर पेपर फर्स्ट पास असाल तर कोणत्या वर्षी किती टक्केवारी ते टाकायचे आहे. सेकंड पेपर पास असाल तर सेकंड पेपरचं पासिंग वर्ष आणि टक्केवारी या ठिकाणी नोंद करायची आहे. त्यानंतर मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच अर्थात CTET दिली असेल तर त्याचंसुद्धा फर्स्ट पेपर, सेकंड पेपरचं या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे. नसेल दिली ते हरकत नाही, रकाना संपूर्ण सोडून द्या. मित्रांनो ज्यामध्ये तुम्ही जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट उपलब्ध असेल तेवढेच भरा. ज्यातील नसतील तर त्यासमोर सरळ रेष मारा, काही आवश्यकता नाही भरली तरी चालते. त्यानंतर मित्रांनो केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET झालं. त्यानंतर मित्रांनो खाली आहे ते म्हणजे संगणक अर्हता प्रमाणपत्र, म्हणजेच जर तुमचं MSCIT झाली असेल तर MSCITचं सर्टिफिकेट, पासिंग वर्ष आणि टक्केवारी या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र, तुमच्याकडे जर रहिवासी प्रमाणपत्र असेल तर त्याचं नंबर आणि कोणत्या वर्षी दिलेलं आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर स्वतःच्या ओळखीचा पुरावा, म्हणजेच तुमचं आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा तुमचं मतदान कार्ड असेल, कुठलं एक सर्टिफिकेट, नाव, कोणतं डॉक्युमेंट आहे आणि त्याचं नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो आधार कार्डचं नंबर या ठिकाणी क्रमांक द्यायचा आहे. त्यानंतर संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक, तुम्ही जर जे काही नाविन्य व कौशल्यता उद्योजकता विभाग आहे महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल, बेरोजगार म्हणून नोंदणी केली असेल, रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मित्रांनो नसेल केले तर नका टाकू,
रकाने मित्रांनो वरील सांगितल्या माहितीप्रमाणे जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते भरा, नसेल तर जे तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल ते रकाने सोडून द्या. त्यानंतर खाली त्यानंतर मित्रांनो तुमची या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे. उजव्या साईडला उमेदवारांची सही या ठिकाणी सही करायची आहे. त्यानंतर खाली हे मुख्याध्यापकांसाठी आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म भरून द्यायचा आहे. आणि यासोबत मित्रांनो महत्त्वाचं आहे तो म्हणजे आता जेवढे डॉक्युमेंट्स हे दाखवत आहेत तर हे संपूर्ण डॉक्युमेंटचे एक झेरॉक्स तुम्हाला पाठीमागे जोडायचं आहे. जेवढे पण तुमचं 10वीपासून तर तुमचं पोस्ट जेवढं पण शिक्षण झालं असेल हायेस्ट संपूर्ण जे एक झेरॉक्स प्लस CITचे असेल तर तीसुद्धा रहिवासी असेल त्याची एक झेरॉक्स, तुमचा आधार मतदांक असेल ते तुमचं ID प्रूफ ते सुद्धा एक झेरॉक्स आणि संपूर्ण सेल्फ अटेस्टेड करायचे आहे. तुमचं TET दिले असेल त्याचे सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा झेरॉक्स द्यायचं आहे. तुम्ही टेट परीक्षा दिली असेल त्याचंसुद्धा मार्कशीट असेल तर त्याचेसुद्धा एक झेरॉक्स काढून द्यायचे आहे. नसेल तर काही हरकत नाही. तुमचे जेवढे उपलब्ध आहे ते सर्वांचे एक झेरॉक्स आणि सेल्फ अटेस्टेड यासोबत जोडायचे आहे फॉर्मसोबत. आणि हा संपूर्ण भरलेला फॉर्म तुमच्या जवळच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापकाकडे जमा करायचा आहे. ही योजना तिथे सुरू असेल तर मित्रांनो अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म आहे. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही नोंदणी अर्ज करायचा आहे तर यासाठी मित्रांनो ही होते DED BED धारकांसाठी महत्त्वाची अपडेट. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत उमेदवारांनी भरायचा फॉर्म कसा भरायचा आणि ते संपूर्ण आपण या ठिकाणी सांगितलं आहे. त्या सर्व कोणते डॉक्युमेंट जोडायचे हे तर सांगितलं आहे. आणि हे संपूर्ण फॉर्म भरलेला कोणाकडे जमा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर मित्रांनो ही होती अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.